सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. सकल कलांचा आराध्य दैवत श्री विघ्नहर्त्या गणरायाला साष्टांग प्रणिपात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुजरा. न्यू चॅलेंज ग्रुप गणेश मित्र मंडळ, चॅलेंज चौक, बोलोली सर्व गणेश भक्तांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. यंदाच्या श्रींच्या मूर्तीचे देणगीदार माननीय महेश विलास शिंदे. आमच्या मंडळाची यंदाची कार्यकारिणी: अध्यक्ष अनिकेत शशिकांत वाटे, उपाध्यक्ष ऋषिकेश रामचंद्र राणे, सेक्रेटरी अक्षय रघुनाथ सुतार, खजानीस अमित आनंदा राणे. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा झेंडा अभिमानानं गौरवला आणि त्याचबरोबर आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं नाव साता समुद्रपार नेलं असा आपला नेमबाजपटू स्वप्नील कुसाळे या खेळाडूचं आमच्या न्यू चॅलेंज ग्रुप गणेश मित्र मंडळ, चॅलेंज चौक, बोलोली मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन. श्रींच्या महाप्रसादास सडळ हाताने मदत केलेल्या मंडळातील सर्व कार्यकर्त्यांचं जाहीर आभार. न्यू चॅलेंज ग्रुप गणेश मित्र मंडळ, चॅलेंज चौक, बोलोली यंदा आपण 36व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहोत. हिंदी आणि मराठी गाण्यांचा व्हरायटी शो, त्याचबरोबर एक हृदयस्पर्शी सजीव देखावा. सुख म्हणजे नक्की काय असतं, नक्की काय असतं, नक्की काय असतं. गर्द अंधाऱ्या दुनियेत खोट्या श्रीमंतीचा आव तरुणांना चुकीच्या वाटेकडे घेऊन चाललेला आहे. सर्वसामान्य तरुण, मित्र, समाज, कुटुंब यांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली चिरडला जातो आहे. सुखाची वाट शोधताना योग्य मार्गदर्शनाची, योग्य वाट दाखवणाऱ्याची गरज आज नक्कीच आहे. अन्यथा जीवनाची नौका भरकटण्यास वेळ लागत नाही. अशाच एका तुमच्या आमच्या सर्वांच्या घरामधील तरुणाची ही एक कहाणी. आजच्या वाढदिवसापेक्षा उद्याचा वाढदिवस नाक खोया व्हायला पाहिजे बघ. पार्टी बिर्टी एकदम झकास. लाईट लाव की सायल्या. आई, आई, बाबा, ओ बाबा. अरे बाळ जीवन, ये ये. कधी आलास रे तू? दिसत नाही काय? आत्ताच आलोय ना. अरे बाळ, तसं नाही, आम्ही कामात होतो, लक्ष नाही आमचं. अहो कधी लक्ष असते तुमचं आमच्याकडं? हा
काम एक काम नसतं. असं का बोलतोस रे बाळा? तू आमचा पोरगा आहेस, आमचं तुझ्याकडे लक्ष नाही होय? हे नव नोकरी बिकरीचा काय नियम पत्ता? हो बाबा, अहो सदान कदा कामाचं काय नोकरीचं काय झालं? अहो तुमच्या एकाच प्रश्नाला उत्तर देऊन कंटाळलोय मी आता. अरे बाळ तसं नाही, आम्हासनी बी जरा काळजी लागली आहे तुझी आता. आणि आता यांची तब्येत बी कुठं बरी आहे. आणि बाळा या धंद्याचं तर नेम कुठं आहे रे? आई हे बघ, ह्यो धंदा, जी बाबांची तब्येत, ही तुझी तब्येत, त्यात ते दुकान चालत नाही. हे सारखं सारखं ऐकायला मी आता लहान नाही. आणि आता उद्या माझा वाढदिवस आहे, आणि आता मला मोबाईल घ्या. काय मोबाईल? होय. नवीन? सगळ्या माझ्या मित्रांकडे नवीन मोबाईल आहे, मला सुद्धा नवीन मोबाईल उद्या पाहिजेच. अरे पण बाळा त्यो फोन आहे ना मग तुझ्याकडे, आणि परत नवीन फोन? हे आई, हा अगं एवढं दसकायला काय झालं? मी काय आभाळ मागितलं नाही तुझ्याकडं? अगं माझ्या वाढदिवसाला फक्त नवीन मोबाईल मागितलाय मी. अहो त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यांचे आई वडील नवीन मोबाईल किंवा नवीन गाडी काही ना काहीतरी घेतच असतात. तुम्ही काय दिलंय? माझं जीवन. अरे त्यांचं ठीक आहे, पण आपली परिस्थिती बघ. खरं म्हणजे तू स्वतः मिळवायचं सोडून तूच आमच्याकडे मागतोस मला. अरे जीवन, मला जीव अगदी मेटा कुठेला आलाय बघ आमचं. पोरा बघ जरा तुझ्या आईकडे. जरीकडे तुझ्या शाळा कॉलेजसाठी स्वतःच सगळं उरलं सुरलं चिंतासनी काय टाकलं मला, काय टाकलं? फुटका मरी नाही तिच्या अंगावर. कणकेची पार्वती झाल्या, पण हे सगळं तिने काय केलं? तर तू चांगला शिकशील, 4 पैसे कमावशील, आणि या म्हातारपणी तरी 4 सुखाचे घास आमच्या तोंडात पडतील म्हणून आज धरून बसलो बोला. तूच वाढदिवस, मोबाईल, काय 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 चालू. अरे एक दिवस आम्हाला ढगा एवढं वाटतं ना बोला. आज विचार कर आई बापाचं. वाटलंच मला. त्यांच्याकडे नुसतं काय मागितलं ना की नुसत्या याच गोष्टी ऐकायला मिळणार. बस आई, हे बघ, मला आता तुमचं काही ऐकायचं नाहीये. मला मोबाईल पाहिजे म्हणजे पाहिजे, बस. नाहीतर ना हे आनंदा, असं धीर सोडू नकोस. सांभाळ स्वतःला, सांभाळ. अरे तुझंच पोर नाही, आजकालची सारी तरुण पोरं काय डोसक्यात घेतील काय ठाऊ. अरे सांभाळ तू स्वतःला. आणि वहिनी तुम्ही पण सांभाळा स्वतःला. यो टीव्ही, यो मोबाईल फार बिघडले, सगळं फार बिघडले. आनंदा सांभाळ रे स्वतःला, सांभाळ तू जरा. अहो असं हातात तोंडाला आलेलं माझ्या पोराने काय उलट सुलट करून घेतलं तर आम्ही या म्हातारवत कुणाचं तोंड बघायचो, कुणाचं तोंड बघायचं. अरे हे आनंदी, अगं सांभाळ अगं तूच अशी जर कोण म्हटलीस तर माझं काय सांग, माझं काय? काय आहे बघूया काय ते. पोरापेक्षा यो फोन काय नाही, मोठा नाही. कर तू सांभाळ स्वतःला, सांभाळ. बघ तुम्ही काहीतरी होते, बघ. मिळेल्या गोष्टीमध्ये आनंद मानणारे, प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा काढून जगत पोरांच्या गरजा भागवताना संसाराचा गाडा ढकलता मेटामुटीला आलेले हे आईबाप. फक्त आपल्या स्वप्नांची पूर्तता उद्या हे कोण करेल एवढी एकच भोळी बाबडी अपेक्षा उदाशी बाळगून जगणारे हे आईबाप. पण हेच पोर स्वतःच्या अपयशाचं खापर आपल्याच नशिबी किंवा आईबापाच्या डोक्यावर फोडू पाहते. का तर मित्रांच्यात येणारा कमीपणा सहन करता येत नाही म्हणून.
काय टेन्शन मध्ये आहेस? वाढदिवसाला काय कल्टी मागण्याचा विचार आहे का काय? ए बाबा गप जरा. हाय मी टेन्शन मध्ये आहे. काय करायचं तुला? तुम्हाला पार्टी पाहिजे ना? दिले म्हणजे बस. या आमच्या आई बापाला का नाही याचं काहीच नाही खरं. कारण काय ते नोकरी कर, काहीतरी काम कर, स्वतः मिळव. आईला वैतागलोय मी तेच ऐकून. जीवन जीवन अरे बाळा कुठं कुठं शोधायला लागलोस आम्हाला? चल 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 मला चल चल. तुझ्या आई पार करून गेल्या रे. सारखं जीवन जीवन तुझं नाव घेतल्या. अरे तुझ्या आईच्या पोटात अन्नाचं एक कण नाही. तापानं फणफणल्या. चल चल आईकडे चल. आईला बघायला चल चल चल. मला वाटलंच होतं. पण जर मीच सांगितलेलं जर होणार नसेल ना. अरे बाळा ते काय ते नंतर बघू. तू चल आधी काहीतरी करूया. तू वाढ बघते तुझ्यासाठी. तुझ्या जीव अडकलाय. तुला समजत कसं बाबा नाही? अहो प्रत्येक वेळी मीच का माघार घ्यायची? मी सांगितलेलं त्याचं काय झालं ते बोला आधी. अरे बाळा का असं हाताला घेतलायस? का असं वागतो? जेवढं होतं तेवढं तुझ्या शिक्षणाला घातलंय. पुढे तुझी बहीण बी आता मोठी होत्या. तिच्यासाठी पण काय बघायला ना ग? अरे आज ना उद्या आपल्या दुकानाची बी जागा जाणार आहे. माहिती आहे तुला. तरी मी हट्ट करतोस. बाळा असा हट्टानं भेटू नकोस. चल बाबा आता बस झालं बस बस. सारखं सारखं तेच रडगाणं. अहो गावभर दवंडी पिटून माझी लायकी घालवताय तुम्ही. पोरग्याला शिकवलं, इंजिनियर केलं. अहो बाबा काय आहे या डिग्री मध्ये सांगा ना. अहो नुसता कागद आहे कागद. नोकरीला कुणाच्या दारात गेलो ना तर साध्या शिपायाच्या लायकीचा पण नाहीये मी. शिक्षण म्हणून शिक्षण. अहो ही नोकरी काम धंदा आणि ही वरती तुमची स्वप्न. कंटाळलो मी आबा कंटाळलो. जीवन असं नका बोलूस. अरे तुझ्याकडे नाही तर या म्हातारा आहेत आम्ही कुणाकडे बघायचं? तूच आमची शान आहे. बाबा जर प्रत्येक वेळी मला जर तुम्ही दोषी ठरवत असाल ना तर नाही आता मला पण कंटाळा आला. बस मला हे नोकरी पण नको, तुमचं घर सुद्धा नको. जीवन असं का मंगळ बोलतोयस? अरे जीवनच्या दोस्ताला तुम्ही तर समजावून सांगा की तुमच्या दोस्ताला. हे काय समजवत्या? त्यांना नुसती पार्टी पाहिजे आणि मी बिनदमडीचा. अरे जी आई पार थकल्या. कोण म्हटल्या? अरे पार कोण म्हटल्या? पोरानो अरे तुमच्या दोस्ताला समजवा रे. माझ्या जीवनाला समजवा. बस बस बाबा बस. आता मला या घरातच राहायचं नाहीये. कंटाळा आलाय मला या जीवनाचा. आता या जगाला तोंड दाखवायची सुद्धा लाज वाटते मला. लाज. बस आता बस झालं. अरे बाळा माझ्याकडे बघ रे. ऐकलं तरी बघ. अरे कुठेतरी समजवा रे माझ्या जीवातला. अरे माझ्या जीवाच्या तुकड्याला कुठेतरी समजवा. देवा कसला खेळ मारलाय देवा. बाळ हे बघ बाळ. हा मला सांग एवढा बेचैन का दिसतो आहेस? तू आई वडिलांशी किंवा मित्रांशी भांडलायस का? हे बघ मला सांग काय झालं एवढं बेचैन व्हायला? बोल ना बाळ काहीतरी. साहेब हे बघा माझं मी जिथं आहे तिथं ठीक आहे बस. आणि प्लीज तुम्ही माझ्या विषयामध्ये पडू नका. मी ठीक आहे बस. ठीक आहे मला सांगायचं नसेल तर नको सांगू. पण कमीत कमी मला तुझं नाव तरी सांगशील? जीवन आहे माझं नाव. आणि या जीवनालाच पाक कंटाळलोय मी. ना नोकरी ना काम. घरच्यांवरती नुसता बोध झालोय मी. अहो इंजिनियर असून सुद्धा दारोदारी भटकतोय मी साहेब या नोकरीसाठी. फक्त नोकरीसाठी. काय माझी काय चूक आहे का? आणि स्वतःच्या अपेक्षा ठेवायच्या नाहीत का? सर प्लीज हे नको झाले मला सगळं आता जगणं. थांब बाळ. एवढंच ना? चल माझ्यासोबत. माझ्यासोबत चल म्हणजे तुला तुझ्या जीवनातल्या या पडणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं मिळतील. शांत हो आणि चल माझ्याबरोबर.
पण सर कुठं? अब आप सुनिए किशोर कुमार और लता मंगेशकर जी की आवाज में ये गीत। फिल्म का नाम खट्टा मीठा, संगीतकार राजेश रोशन। जीवन हे थोडं वेगळंच विश्व आहे ना. सर काय बोलू मला काही कळत नाही. ठीक आहे. काळजी करू नकोस. एक काम कर, तू थोडं यांच्यामध्येच राहा. सर पण तुझ्या प्रश्नांची उत्तरं तुला इथंच मिळतील, नक्की मिळतील. सर तुम्ही तर एवढे मोठे उद्योगपती आहे. सर आपण इथे कसं? जीवन कसं आहे, माझी गोष्ट इतरांपेक्षा फार वेगळी नाही. अरे मी ही सर्वच बापांसारखा उद्योग व्यवसाय वाढवत राहिलो, प्रचंड पैसा कमवला, माझ्या दोन्ही मुलांना खूप शिकवलं. पण परदेशी जाऊन राहिलेल्या माझ्या मुलांना स्वतःची आई गेल्यानंतर जर कांदा द्यायची सवय मिळत नसेल तर ही कमावलेली दौलत कुणासाठी कमावली मी? हे प्रश्न उभारले माझ्यासमोर. आणि त्या माझ्या पोटच्या पोरांपेक्षा आज हेच माझं कुटुंब, इथंच यांच्याच निरागस प्रार्थनेतून मला माझा ईश्वर भेटतो. माझा ईश्वर भेटतो. नमस्कार. हे पहा, आपल्याकडे आज नवीन पाहुणे आले. आपल्या सर्वांना भेट देण्यासाठी आपल्या पाहुण्याचं नाव आहे जीवन. आणि तुम्हाला माहिती आहे का, त्यांचं शिक्षण इंजिनिअरिंग पर्यंत झालेलं आहे. नमस्कार इंजिनियर साहेब. आणि विशेष म्हणजे आपल्या या पाहुण्यांचा आज वाढदिवस आहे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday
मस्त रहो और जी भर के जियो। हैप्पी बर्थडे जीवन भैया, हैप्पी बर्थडे। आई बाबा, मला माफ कर. या सगळ्यांच्या जीवनातील संघर्ष बघून मला माझं दुःख आता दुःखच वाटत नाही. खूप चुकलो. माझ्या आयुष्यात आता कोणतीही परिस्थिती आली ना तर अशा परिस्थितीवर मी हसत हसत मात करू शकतो. हो, मला कळाले आता. जगण्याचं तत्व मला कळाले आई बाबा. खरोखर नवी दिशा, नवी प्रेरणा आणि जीवन जगण्याची कला या माझ्या नवीन मित्रांनी मला शिकवलं. खरोखर सर, खरोखर थँक्यू. मला जगण्याची आशा तुम्ही दाखवली. या सगळ्यांना माझा साष्टांग प्रणाम. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. खूप खूप धन्यवाद. लोक हो, सुख हे फक्त भौतिक वस्तूंमध्ये, व्यक्तींमध्ये किंवा अपेक्षांमध्ये नसतं. अहो, दुःखाला कुरवळत बसण्यापेक्षा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हाच आपल्याला सुखाचा मार्ग मिळवून देतो. म्हणून तर मी म्हणतोय, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. भाग्य असलं की ते घर बसल्या. मला सांगा